नमस्कार, मी विक्रांत शंके. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या म्हणजे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत आणि मी आहे आता काटगाव सर्कलमध्ये आणि आपण पाहू शकतो की माझ्या मागं जे काही कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं डोर टू डोर प्रचार सुरू आहे. आपण त्यांच्यासोबत थेट जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रचाराला, त्यांच्या सभेला कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे. आपल्यासोबत उमेदवार आहेत, उमेदवारांशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल ताई, डोर टू डोर प्रचार तुमचा सुरू आहे आणि प्रचाराला कसा प्रतिसाद आहे, काय वाटतं? प्रतिसाद तर उत्स्फूर्त आहे. समाज आता कंटाळलेला आहे त्याच ह्याला पदाला. आम्ही सुद्धा त्यामुळंच डोर टू डोर प्रचार करतोय की त्यांनी आम्हाला काय म्हणतात आणि त्यांच्या काय अडचणीत हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बरं, आपण एक महिला आहात आणि महिलांचे प्रश्न या भागामध्ये, या सर्कलमध्ये नेमकेपणाने काय आहेत की जे तुम्हाला आता या टप्प्यावर वाटते की ते सुटले पाहिजेत आणि तुम्ही काय प्रयत्न कराल ते प्रश्न सोडवण्यासाठी? महिलांना शेतामध्ये तर काही महिला जातात, पण काही शिकलेल्या महिला आहेत त्या घरात बसून काय करावं म्हणून त्यांच्यासाठी कौशल्य विकास योजना वगैरे आणायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अच्छा, म्हणजे महिलांचं कौशल्य वाढलं पाहिजे म्हणून तुमचा एक प्रयत्न आहे. त्याचबरोबर मुलींसाठीचे काही प्रश्न तुम्हाला आढळलेत का तुमच्या या प्रचारामध्ये? जे शाळकरी मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी वगैरे चर्चा होते? मी पण एक शिक्षिका आहे, त्यामुळं मला मुलींचे प्रॉब्लेम कळतात आणि मी त्यामध्ये ज्ञात आहे. त्यामुळं मी मुलींचे प्रॉब्लेम सोडवायचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. थोडं एक पॉलिटिकल क्वेश्चन तुमच्यासाठी घेतो. म्हणजे काँग्रेस पक्षाकडून एक असा आरोप केला जातो आहे की समजा कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तर फरक पडत नाही की राज्यात आणि केंद्रात कोणतं सरकार आहे, संबंधित उमेदवाराला त्याच्या हिश्शाचा जो काही निधी आहे तो दिला गेला पाहिजे. तर याकडे तुम्ही कसं पाहता की फक्त त्याच पक्षाचा निधी आवश्यक आहे का, काय वाटतं तुम्हाला? नाही, निधी तर पक्षाला द्यावाच लागणार आहे कुठलाही उमेदवार आला तर, पण त्याचा वापर कसा करतोय तो उमेदवार त्यावरही बरंच अवलंबून आहे. पण भाजप पक्ष हा प्रचार असा का करतो की गल्ली ते दिल्ली सरकार म्हणजे आहे सध्याला, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपला भाजपचाच उमेदवार पाहिजे म्हणजे निधी आणण्यासाठी सोपं होईल असा प्रचार? नाही, प्रत्येक पक्षाला तर वाटणारच आहे आपलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला मेंबर यावा म्हणून. आणि ही ॲक्च्युअल कंडिशन आहे ना, दिल्ली ते गल्ली BJPच आहे ना, ही तर ॲक्च्युअल कंडिशन आहे. तर आपण पाहू शकता की ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या पक्षाचे पदाधिकारी असतील की जो पक्ष राज्य आणि केंद्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे, तर तो निधी मिळवण्यासाठी आणि लोकांचा, गावाचा, गावकऱ्यांचा विकास करण्यासाठी आणखी सोपं जाईल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी भाजपचे उमेदवार घेताना दिसतात. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.